नमस्कार मंडळी, अशा प्रकारे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. माझ्या नाही, आमच्या. तर गाईज ना तुम्हाला माहिती आहे, ऑन द लास्ट मोमेंट आम्ही ब्लॉग चालू केलेला. आता आम्ही जात आहोत सांताक्रूजला मेकअप ऑर्डर साठी. मग आम्ही बॅकपॅक वगैरे इकडे बघा, इकडं व्हॅनिटी पॅक केली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि तुम्हाला एक दाखवतो मी, ठीक आहे. हे बघा, इकडं रायडर पण मी बुक केलाय, ठीक आहे. आणि तेव्हा आम्हाला कळालं की ब्लॉग घ्यायचा आहे. आम्ही इतके भुलक सॉरी रायडर नाही, सॉरी कॅब पण बुक केलाय. तेव्हा आम्ही ब्लॉग बनवायला आहोत. तर आपण भेटूयात पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजे सांताक्रूजला भेटूया. दाखवणार आहोत की आम्ही कुठे जाणार आहेत, काय करणार. आम्ही खूप एन्जॉय करणार ऍक्च्युअली, आणि शॉपिंग पण करायची, त्याच्यामुळे शेवट पण नक्की बघा. शॉपिंग आम्हाला कुठेतरी जायचं आहे 2 ते 3 दिवसामध्ये. तुला खाऊ घालतो, नाही खाऊ घालतो, टाइम नाही भेटत, टाइम नाही भेटत. तेव्हा पोहे खाल्लेस तू क्लायंटच्या घरी, तेच सगळं होतं, ठीक आहे. सो गाइस, आम्हाला खूप सारी शॉपिंग करायची. स्टे ट्यून फॉर एंड. चलो बाय, मिलते हैं हम लोग क्लाइंट के घर पे. सलाम. सो गाइस, आता फायनली आम्ही खूप लेट पोहोचलोय ऍक्च्युली. इतकं ट्रॅफिक होतं. आणि काय माहिती काय होईल आता. आपण आणि भेट म्हणजे पोहोचलेलो आहोत. कॅबवाल्याने आम्हाला दुसरीकडे सोडलं. परत बोला तुम्ही जावा, इथून जवळच 400 मीटर होतं. ठीक आहे, पोहोचलो आम्ही. लिफ्ट थांबले, आपण जाऊया बाहेर. थर्ड फ्लोर वरती ना तू काय. सो गाइस, आता आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत ब्राईडच्या घरी, आणि आमची ब्राईड गेली बाहेर शॉपिंग साठी. आता काय करा. आणि इतका वेळ झाला आम्ही वेट करतो, 20 मिनिटं झाले आणि येत नाही. मग ना तोपर्यंत आम्ही म्हटलं मोबाईल बघत बसू, तारक मेहता का बघत नाही. आणि तोपर्यंत काय म्हटलं, आम्ही आमचे ब्लॉग बघत बसू, ठीक आहे. पण नेटवर्कच नाही, त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग बनवले. ब्लॉग पाहिले नाही आणि ब्लॉग बनवूयात, आहे ना. तर आता वेट करतो आम्ही ती कधी येते ते. आणि आल्यावर आम्ही फटाफट चालू करणार. आम्हाला जायचं पण आहे बाहेर, पण शॉपिंगसाठी पण जायचं आहे. मेकअप करून झालं. कुठं जायचंय? अंधेरी इकडे सांताक्रूजला आलो. अंधेरी जायलाच पाहिजे ना. जायचंय घरी जाणार शॉपिंगला. बाबा तू कधी पण ब्राईड होऊ शकतेस. आता घरचे बोलले तिलक करून टाकायचं, उद्या बोलतील तुझं लग्न पण करून टाकायचं, आणि कधी पण लग्न होणार. हे बघा, ही आहे आमची एक दिवशी, आमची खूप वेळा मॉडेल पण होती, आणि आज आमची ब्राईड आहे गौतमी. गाईज हे बघू शकताय, आमची ब्राईड खाते. नीट कसलं तू काळा दिसणार नाही बोलत मी. गाईज, व्हॉट इज गाईज? आणि किती काय पाहिजे बोलणं माझ्या. गाईज आणखी काय हे बघू शकताय. काय खाते गौतमी? नॉन व्हेज. तिची आज तिलक सेरेमनी आहे. ठीक आहे, जाऊ द्या, पाप नाही भेटणार तुला. आणि हे आहे, काय नाव आहे, शिवम. अरे बघ काय करतोय, कशाचं चित्र आहे काय? गोकू बोकू कोण कोण आहे काय माहिती. तुझी स्टडी रूम आहे काही? मराठी, हिंदी, इंग्लिश, EVS, EVS 2, EVS. ओ माय गॉड, एवढा अभ्यास करतोय हा. इकडे बघा, सगळ्या रूम मध्ये सगळा अभ्यासच आहे. इथे तर याचा टाइम टेबल पण आहे. टाइम टेबल आहे ना. एवढा अभ्यास काय करतोय? स्केटिंग पण करतोय. काय काय करतोय तू? एवढी या वयामध्ये आम्हाला काय कळत नव्हतं किती विषय असतात, काय विषय असतो, काहीच माहित नव्हतं आम्हाला. आणि टाइम टेबल लावला लिटरली क्लास मध्ये आहे, आणि टाइम टेबल एवढा. तुम्ही करत होता अभ्यास एवढा होता? आम्ही तुम्ही फटाफट. हे बघा, इथं निवांत चालू आहे आमचं. काय आमचं, पण मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. फायनल. सो गाईज, आता आमचं एव्हरीथिंग कम्प्लीट झालं. इकडे तुम्ही बघू शकता ब्राईड. इतकं गडबड झाली ना, सगळा लेट झालाय, आणि ती आता जाते. खूप छान असा मेकअप झालाय. तुम्हाला कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता ती जाते. मला वाटलं ती ब्लॉग साठी थांबली. खूप लेट झालाय. आणि तिचा फायनल लुक तुला कसं वाटलंय? खूप सुंदर. थँक्यू. आणि हा आहे आता वारकोस. आता आमचा हा क्लायंट ऍक्च्युली, ठीक आहे. सो ह्याला पण हेअरस्टाईल करायची, ठीक आहे. सो आता आपण यांची हेअरस्टाईल करूया. क्या बोलती पब्लिक. हे बघा, त्याचं वय काय, त्याचे स्वप्न काय, बाप रे बाप. खरंच गाईज, आम्ही एवढं लहान असताना असलं काहीच केलेलं नाही. आणि हे बोलते माझी हेअरस्टाईल करा, असे हेअर्स करा, असे कसे करायचे हेअर्स, कसे करायचे त्याचे हेअर्स, कसे करायचे, हा डरवून करायचं. सो हाय गाईज, हाय. तर काय बोलू यार तुमच्याशी, तुम्हाला सांगू मी एक. तर जो आता हे मागते तुम्ही ब्लॉग बघितला आतापर्यंत, तो आम्ही काल शूट केला, आणि आज हे वेगळा ब्लॉग शूट करतो, कंटिन्यू करतो व्हिडिओ.
कारण काल आम्ही मेकअप केला वगैरे सगळं झालं, ठीक आहे. मग नंतर मी तुम्हाला जसं सांगितलं मला शॉपिंगला जायचं होतं. मग तिला मी बॅग वगैरे पॅक केली ह्याची मेकअपची व्हॅनिटी आणि खाली आलो बिल्डिंगच्या. आणि मग तिथं लगेच आम्हाला ऑटो भेटला. मग आम्ही बसलो ऑटोमध्ये आणि स्टेशनला आलो. मग स्टेशनला आली खूप गर्दी, बाप रे बाप. मग काय बोललो मी हिला, तू जा बॅग घेऊन घरी, मी जातो अंधेरीला शॉपिंग करतो, ठीक आहे थोडी वेळ. मग म्हटलं मी अंधेरीला गेलो, थोडंसं जुडिओमध्ये वगैरे काही शॉपिंग करेल आणि तिथं पण ब्लॉग बनवेल. पण ते पण झालं नाही. मला इतका लेट झाला गाईज. मी 2-3 मॉलमध्ये गेलो. आधी इन्फिनिटीमध्ये गेलो, पुन्हा अंधेरी मार्केटमध्ये गेलो. अंधेरी मार्केटमध्ये मी ही सूटकेस घेतली गाईज. खूप महाग पडली मला, पण मला पाहिजे होती अर्जंट. खूप महाग पडली. मी एवढं हिंडलो गाईज, मला लाईक कमीच करत नव्हते पैसे, तरीही 900 रुपयाला भेटली गाईज. खूप महाग. ती जी बघताय ना ती 2000ची माझी आणि ही 900 रुपयाची, ठीक आहे. मग ही बॅग घेतली मी आणि नंतर मग झुडिओला गेलो. झुडिओला मी 10:30ला गेलो. मग आतमध्ये घेतच नव्हती गाईज, माहिती का. मग मी रिक्वेस्ट करून गेलो, म्हणजे बंद होतो ना. आणि नंतर त्या लोकांनी लाईट बंद केला सगळ्या, मतलब थोड्या बंद केला, ठीक आहे. असं हळूहळू बंद करायला चालू झालं. मग मला शर्टच मिळत होता माझ्या साईजचा. मग नंतर मिळाला शेवटी, ठीक आहे. मग तो ट्राय केला मी, मला तो छोटा पडला. आणि नंतर आणखीन एक डबल ट्राय केला, मतलब ट्रायल रूम पण बंद झाला, ठीक आहे. पुन्हा मी रिक्वेस्ट केली, भैया जाने दो ना असं केलं, ठीक आहे मी. मग तो ट्राय केला. नंतर मग माझ्या साईजचा भेटला, ठीक आहे. नंतर मग मला माहिती झालं की तिथं मराठी मुलं आहेत, ठीक आहे. तिथे 2 मराठी होते जॉबला. मग मला माहित होतं की आता हे नाही जाऊ देणार मला. मग मी त्यांना मराठी बोललो, भाऊ जाऊ दे ना मला प्लीज, मला अर्जंट पाहिजे हा शर्ट आणि ट्राय करायचा, नाही का. मग त्यांनी मला नंतर जाऊ दिला आणि हा शर्ट घेतला मी. कितीचा असेल हा आहे? 599, 600 रुपयाचा आहे गाईज. 600. कसा आहे मी फोटो व्हिडिओ बनवू त्याच्यावर. खूप छान आहे. म्हणजे मला एवढा नाही आवडला, पण लास्ट मोमेंटला मला ऑप्शन्स नव्हता त्याच्यामुळे हा घेतला. आणि काल ब्लॉग आम्हाला बनवणं नाही झालं म्हणून आज बनवलं. आता ही उठली आणि मला आता जॉबला जायचं. मी आत्ताच उठलो कारण एवढं थकलो ना. पुन्हा आम्ही गाईज मी आलो 11 वाजता घरी आलो आणि थोडंसं जेवलो आणि जॉबला गेलो गाईज. माझी नाईट शिफ्ट होती. मग मी जॉबला गेलो आणि आज सकाळी 5 वाजता आलो. 5 वाजता झोपलो, म्हणजे 6 वाजता आलो, 6 वाजता झोपलो आणि आता 10:30 वाजता उठलो. आता आंघोळ वगैरे केली. 11 वाजता आता आणि 11:30ला मला जॉबला पण जायचं आणि ही घरी आहे. तर असा होता आमचा कालचा रुटीन. कालचा डे खूप हेक्टिक होता, खूप म्हणजे खूप, है ना. माझी झोपच जाय नाही, तुम्हाला बोलू काय. इथं काय बोलत नाहीत. मला ब्लॉग फक्त कंटिन्यू करायचं होतं, हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी ब्लॉग बनवला. म्हणून मी हिला उठवलं, म्हटलं वही उठून तरी बस, बोलू नकोस पण उठून तरी बस. झोप आता तुम्ही, ठीक आहे, झोप. तर गाईज थँक्यू सो मच फॉर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, आम्हाला खूप प्रेम दिलं. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढचा ब्लॉग एवढा इंटरेस्टिंग असणार आहे. आम्ही कुठे जे जाणार आहोत, ठीक आहे. तर